पंक्च्युएशन एक असं चॅप्टर, जर तुम्हाला पंक्च्युएशन अबाउट इन्फॉर्मेशन नसेल किंवा कुठलं पंक्च्युएशन कसं वर्क करते हे माहीत नसेल तर तुम्ही लँग्वेजमध्ये झिरो आहात असं आपण म्हणू शकतो. बिकॉज पंक्च्युएशनच ठरवतो की या वाक्याला, त्या क्लॉजला, त्या फ्रेजला कशा पद्धतीचा मिनिंग द्यायचा हे सर्व ठरवण्याचं काम हे पंक्च्युएशनचं असते. जरी आपण इंग्लिश ग्रामरमध्ये स्ट्रॉंग झालो बट आपल्याला पंक्च्युएशन अबाउटच नॉलेज नसेल, म्हणजे जे विरामचिन्हे असतात त्याच्या अबाउटच नॉलेज नसेल तर आपण वाक्यामधली एरर काढताना सुद्धा ती एरर प्रॉपर काढू शकत नाही, जस्ट बिकॉज ऑफ वी डोंट नो व्हॉट इज एक्झॅक्टली कॉल्ड पंक्च्युएशन. सो आजच्या सेशनमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये पंक्च्युएशन शिकवणार आहे, म्हणजेच तुमच्याकडून सर्व प्रश्नाची उत्तरे सॉल्व्ह सुद्धा करून घेणार आहे. चला एनिवे आजच्या सेशनला स्टार्ट करूया. आजचं जे सेशन आहे दॅट इज ऑन पंक्च्युएशन, विरामचिन्हे ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो. आणि जर आपल्याला पंक्च्युएशन येत नसेल तर किती मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो चला जाणून घेऊया. सो पंक्च्युएशन साठी मी तुमच्या समोर दोन वाक्य लिहित आहे. तुम्हाला समजेल की यस व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ पंक्च्युएशन हे तुमच्या लगेच लक्षात येईल ह्या दोन एक्झाम्पल वरून. सो एक्झाम्पल नंबर फर्स्ट बघा काय म्हणू शकतो आपण. मी एक सेंटेन्स लिहितो, इथं नाव घेतो गोपाल पुट इट. मी एक एक्झाम्पल घेतलं गोपाल पुट इट, आणि दुसरं पण एक्झाम्पल घेतो बघा गोपाल कॉमा पुट इट. सो आपल्या समोर इथं दोन सेंटेन्सेस आहेत. याच्यामध्ये जर बघितलं तर पहिलं सेंटेन्स बघा गोपाल पुट इट, आणि दुसरं सेंटेन्स बघा गोपाल थांबलो आपण पॉज. आता हा कॉमा केव्हा देतो आपण, जेव्हा आपल्याला पॉज द्यायचा असतो, थांबायचं असते. गोपाल पुट इट, गोपाल पुट इट. हा जो पुट आहे इथं हा तिथं सेकंड फॉर्मचं काम करत आहे, आणि हा जो पुट आहे इथं हा फर्स्ट फॉर्मचं काम करत आहे. आणि जेव्हा कॉमा दिला आणि पुट V1 जर सुरुवातीला आला तर ही एक ऑर्डर तयार होते. काय तयार होते, ऑर्डर. आणि याचा मराठी मिनिंग काय होतं माहिती आहे का, गोपाल खाली ठेव, गोपाल ते खाली ठेव. म्हणजे इथं समोरच्या व्यक्तीसाठी एक आज्ञा झाली का, कारण इथं तुम्ही पॉज दिला थांबले, आणि सुरुवात कोणापासून केली V1. आणि जेव्हा वाक्याची सुरुवात V1 पासून होते तेव्हा समोरच्या व्यक्तीसाठी ती आज्ञा असते. ओके. सो गोपाल खाली ठेवते म्हणजे आज्ञा दिली त्याला आपण, आणि गोपालने ते खाली ठेवलं, सिंपल पास्ट टेन्स. इथं फक्त एक विधान सांगितलं आपण. सो असे मी फक्त एक जस्ट एक्झाम्पल दिलं. असे कितीतरी एक्झाम्पल्स आहेत. इफ वी डोंट नो व्हॉट इज एक्झॅक्टली कॉल्ड पंक्च्युएशन देन आपण एरर सुद्धा फाइंड नाही करू शकत सेंटेन्स मधली. चला मग आज मी तुम्हाला ट्रिकच्या माध्यमातून शिकवणार आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये हे जे पंक्च्युएशन आहे, सर्वात महत्वाचे जे तुमच्या एक्झाम मध्ये, आता एक्झाम कुठल्या पंक्च्युएशन कुठल्या एक्झाम मध्ये ते एकदा बघा बरं. तलाठी, टीईटी, कंबाईन ग्रुप बी एन सी, वनरक्षक, महानगरपालिका, नगर परिषद, आरोग्य विभाग, एमपीएससी, टीसीएस, आयबीपीएस, शिक्षक भरती, जेवढे एक्झामिनेशन असतील सर्वांमध्ये आपल्याला पंक्च्युएशन पाहायला मिळते. पंक्च्युएशन जास्त नसतात, 10 ते 12 असतात. फक्त 10 ते 12 पंक्च्युएशन असतात. त्याच्यामधूनही जे फ्रिक्वेंटली यूज होतात ते आहेत 6. म्हणजे आपण जर नोटीस केलं असेल तर हे 6 दरवर्षी तुम्हाला एक्झाम मध्ये पाहायला मिळतात. असे हे पंक्च्युएशन्स आहेत. आणि उरलेले जे 1% आहेत ते एक्सेप्शन वाले आहेत, ते सुद्धा मी एंडिंगला सांगेल. बट आता बघा क्वेश्चन मार्क, अगदी ट्रिक सांगतो मी तुम्हाला. पहिला आहे क्वेश्चन मार्क. दिसायला कसा असतो बघा, क्वेश्चन मार्क दिसायला असा असतो. ओके. एक्सक्लेमेशन मार्क दिसायला असा असतो. डबल कोटेशन मार्क दिसायला असा असतो. कोलन दिसायला असा असतो. सेमीकोलन असा असतो. त्याच्यानंतर कॉमा माहिती आहे तुम्हाला असा असतो. तर जनरली हे जे 6 पंक्च्युएशन आहेत हे सर्वात जास्त रिपीट होतात, म्हणून आपलं काम आहे यांना डिटेलमध्ये समजून घेणे. आता याच्या ट्रिक्स काय म्हणतात, कारण आपल्या ट्रिक्सनुसार समजून घ्यायचं आहे. याच्या ट्रिक्स काय म्हणतात, ट्रिकच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. चला सर्वांनी बघा. आता मी अगोदर फर्स्ट ऑफ ऑल ट्रिक सांगतो तुम्हाला. आय होप सर्व रेडी आहेत. ट्रिक नंबर फर्स्ट, क्वेश्चन मार्क केव्हा लावायचा सांगतो. सुरुवातीला जर काय आला असेल, WH वर्ड आला असेल. सर्वांनी नोट डाऊन करून घ्या ट्रिक्स. ह्या ट्रिक्स खूपच पॉवरफुल आहेत. ओके. सुरुवातीला काय असेल, WH वर्ड आला असेल. माहिती ना WH वर्ड काय असतो. WH वर्ड म्हणजे हू, व्हेन, व्हॉट, वेअर, हाऊ, हे सर्व WH वर्ड असतात. हे जर सुरुवातीला आले आणि लगेच हेल्पिंग वर्ब जर आलं तर तुम्ही शेवटी क्वेश्चन मार्क देऊ शकता. समजलं, नाही समजलं प्रॅक्टिकल सांगतो वाक्य घेऊन. सुरुवातीला जर फक्त हेल्पिंग वर्ब जरी आलं तरी सुद्धा एंडिंगला क्वेश्चन मार्क येतो. झालं, संपलं.
एवढं इझी आहे तुम्हाला काय समजून घेणे की पंक्च्युएशन केव्हा यूज करतात ते समजून घेणे. आय होप तुम्ही नोट डाऊन केलं असेल. एकदा सर्व विद्यार्थ्यांनी नोट डाऊन करून घ्या जेणेकरून तुम्हाला इश्यू येणार नाही. चला मग पुढचा भाग बघूया. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे सर्व. सो नेक्स्ट, आय होप तुम्ही नोट डाऊन करून घेतलं असेल. सो आता प्रश्न येतो की सर मग याच्यामध्ये आम्ही हा जो दुसरा भाग आहे एक्सक्लामेशन मार्क हा केव्हा यूज करायचा बरं ते पण बघूया. बघा, एक्सक्लामेशन मार्क जर यूज करायचा असेल तर वाक्यात फक्त गरज आहे इंटरजेक्शन. जर तुमच्या वाक्यामध्ये इंटरजेक्शन येत असेल, आता हे इंटरजेक्शन म्हणजेच काय, वाव, ओ नो, हो गॉड, हे, आउच, ब्युटिफुल, ओ नो, ओ गॉड, माय गॉड, हे जे अचानक तोंडातून शब्द निघतात हे जर आले असतील वाक्यामध्ये तर एंडिंगला काय करायचं, एक्सक्लामेशन मार्क द्यायचं. झालं, संपलं. अगदी शॉर्टकट ट्रिक्स आहेत. पुढे चला. सर डबल कोटेशन मार्क केव्हा द्यायचं, डबल कोटेशन मार्क तेव्हा द्यायचं जेव्हा वाक्य असे येतात, ही सेड, तो म्हणाला. ओके, म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या तोंडातून काही शब्द निघाले मग हे समोर त्याचे शब्द पूर्णच्या पूर्ण आपण कशामध्ये पॅक करतो, डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये पॅक करतो. कसे मी प्रॅक्टिकल सांगतो वाक्य घेऊन, टेन्शन नका घेऊ. आणखी पुढे चला. कोलन केव्हा द्यायचं असते, कोलन देतो आपण लिस्ट मांडण्यासाठी. जर आपल्याला एखादी लिस्ट सांगायची आहे किंवा एखाद्या व्यक्ती काय बोलला, काय डिस्कशन केलं त्यांनी, कन्व्हर्सेशन, म्हणजे आपण कन्व्हर्सेशन साठी सुद्धा काय करतो तर कोलनचा यूज करतो. सेमी कोलनचा वापर केव्हा करतो आपण, एक मेन क्लॉज आहे आणि इथं सुद्धा मेन क्लॉज आहे. ह्या दोन मेन क्लॉज जोडण्यासाठी आपण सेमी कोलनचा वापर करतो. दोन मेन क्लॉज जोडण्यासाठी. ते पण सांगतो कसं, तर जे म्हणतात की सर आम्ही शून्य आहोत, हे तुम्ही जे बोलत आहे समजत नाही आम्हाला, मी प्रॅक्टिकल सांगतो, टेन्शन नका घेऊ. आणखी पुढे जाऊया. पुढे जर गेलो तर सर कॉमा केव्हा वापरायचा, कॉमा घेतो शॉर्ट पॉज. आपण छोटं छोटं बोलतो आणि थांबतो, शॉर्ट पॉज देतो आपण. पॉज म्हणजे थांबतो किंवा आपल्याला लिस्ट सांगायची असते, अशा कंडिशन मध्ये आपण काय वापरतो, कॉमा वापरतो. एक काम करूया बरं आपण आता आपण काय करूया, हे सर्वच्या सर्व डिटेल मध्ये समजून घेऊ, म्हणजेच आपल्याला समजलं पाहिजे. ओके, आपल्याला काय समजलं पाहिजे की याचे एक्झाम्पल्स कसे असतील. चला एकदा सर्वांनी नोट डाऊन करून घ्या जेणेकरून मी तुम्हाला डायरेक्टली प्रश्न समजून सांगू शकतो. आता चला सर्वांनी नोट डाऊन करून घ्या फटाफट. स्क्रीनशॉट घेतला तरी चालेल जर निघत असेल तर. ओके, सो आय होप तुम्ही नोट डाऊन केलं असेल. चला बघूया मग आता. सो नाव मी असं कन्सिडर करतो, तुम्ही नोट डाऊन केलं, आता आपण शिकू शकतो. सो बेसिकली आता मला असं म्हणायचं आहे, हा चार्ट आहे, याच्यानुसार प्रश्न जर सोडवायचे असतील तर अगदी सोप्या पद्धतीने आणि ट्रिक्स वापरून, आपल्या ज्या ट्रिक्स आहेत खूप पॉवरफुल आहेत, अप्लाय करून कशी उत्तर निघतात बघा. आता मला इथं म्हणायचं आहे सिलेक्ट द, त्यांनी तेच विचारलं पंक्च्युएशन फॉर डायलॉग. डायलॉग दिलेला आहे, त्यांनी विचारलं करेक्ट पंक्च्युएशन सॉल्व्ह करा. आता हे बघा, जेव्हा असे शब्द येतात ना, सेड, आस्क, टोल्ड, रिक्वेस्टेड, हे जे येतात समजा एक प्रकारे हे महत्वाचे, कोणाच्या तोंडातून जर वाक्य निघालं असते. आता इथं बघा, कोणाच्या तोंडातून वाक्य निघालं, एक टीचर आहे आणि टीचरने प्रश्न विचारला. एक टीचर आहे आणि टीचरने प्रश्न विचारला असं आपल्याला म्हणायचं आहे. एक व्यक्ती इथं टीचर आहे आणि टीचरने प्रश्न विचारला, टीचर आहे आणि टीचरने प्रश्न विचारला. सो बेसिकली असं म्हणणार की हे जे शब्द आहेत, हे शब्द हे कोणाच्या तोंडातून निघाले, तर बेसिकली हे शब्द त्या शिक्षकाच्या तोंडातून निघाले. एवढं तर क्लिअर आहे ना. म्हणजे आस्क द टीचर, शिक्षकाने विचारलं. आता शिक्षकाने काय विचारलं, म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या तोंडातले शब्द जसेच्या तसे जर आपण मांडतो तर ते कशामध्ये लिहायचे असतात, डबल कोटेशन मार्क. सर आम्ही कसं ओळखू की एखाद्या टीचरच्या तोंडातून ते शब्द निघाले, त्यासाठी आलेलं असते सेड, आस्क, टोल्ड असे रिपोर्टिंग वर्ब आलेले असतात. ओके, सो एवढं क्लिअर झालं की शिक्षकाच्या तोंडातून काही शब्द निघाले आणि ते शब्द इथं समोर आहेत. बघा इथं काय दिलं, डबल कोटेशन मार्क. दिसते का, हो, इथं डबल कोटेशन मार्क. ओके, दिसते. इथं सुद्धा डबल कोटेशन मार्क. ओके, इथं सुद्धा बघा डबल कोटेशन मार्क.
माझा एक रूल समजला, माझी एक ट्रिक समजली. जर एखाद्या व्यक्तीच्या तोंडातून शब्द जसेच्या तसे निघाले तर आपण ते लॉक करतो या डबल कोटेशन मार्क मध्ये. हे 100% क्लिअर करून घ्या, समजलं असेल तुम्हाला. पुढे चला. हो सर, हे तर समजलं, एखाद्या व्यक्तीच्या तोंडातून जर शब्द निघाले तर आम्ही डबल कोटेशन मार्क, डबल इन्व्हर्टेड कॉमा वापरणार. हे क्लिअर आहे. पुढे चला. आता याला काय म्हणतात बघा बरं, व्हेअर, व्हेअर, व्हेअर आणि व्हेअर. या व्हेअरला काय म्हणतात तर याला म्हणतात WH वर्ड. ओके, पुढे चला. आर, 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 याला काय म्हणतात हेल्पिंग वर्ब. मग रूल काय म्हणतो, जर सुरुवातीला WH वर्ड सोबत हेल्पिंग वर्ब जर आला असेल तर तुम्हाला 99% नाही तर 100% एंडिंगला क्वेश्चन मार्क घ्यावा लागतो. कुठे सांगितलं सर तुम्ही हे असं कुठे सांगितलं, हे इथं सांगितलं बघा. जर तुम्हाला क्वेश्चन मार्क द्यायचा असेल तर तुम्हाला सुरुवातीला WH वर्ड, आता WH वर्ड काय असतात सांगतो. हु, व्हेन, व्हेअर, हाऊ, व्हॉट, ज्याची सुरुवात W किंवा H नी होते अशा शब्दांना WH वर्ड म्हणतो. बेसिकली ते 12-13 असतात ओरिजिनल, आणि प्रेपोजिशन लावून ते खूप सारे बनतात, पण ओरिजिनल किती असतात 12 ते 13. सो हे WH वर्ड आहेत. याच्यासोबत काय घ्यायचं असते आपल्याला हेल्पिंग वर्ब. आता हेल्पिंग वर्ब काय असते, एम, इज, आर, वॉज, वर, शाल बी, विल बी, डू, डज, कॅन, कुड, शुड, वुड, मे, माइट, नीड, हे सर्व काय आहेत हेल्पिंग वर्ब्स आहेत. ओके, अराउंड जे 27 ते 30 असतात त्यांना आपण हेल्पिंग वर्ब्स म्हणतो. मग WH वर्ड सोबत जर हेल्पिंग वर्ब्स आला असेल तर एंडिंगला काय लागतो क्वेश्चन मार्क लागतो. मग आता त्या नियमानुसार आपण काय म्हणणार, डबल कोटेशन नुसार चारही पण करेक्ट होते. डबल कोटेशन नुसार हे चारही पण करेक्ट होते, बट क्वेश्चन मार्क नुसार, कारण सर्व ठिकाणी WH वर्ड नंतर हेल्पिंग वर्ब म्हणजे एंडिंगला क्वेश्चन मार्क पाहिजे. इथं क्वेश्चन मार्क आहे का, नाही आहे, म्हणून तुमचं उत्तर फर्स्ट नाही. इथं क्वेश्चन मार्क आहे का, हो आहे, ओके थांबा मग थोडा वेळ. इथं क्वेश्चन मार्क आहे का, हो आहे, थांबा आणखी. इथं क्वेश्चन मार्क आहे का, हो आहे, बट एक समजून घ्या, जर एखाद्या व्यक्तीच्या तोंडातून शब्द निघाले तर आपण त्यांना कुठे पॅक करतो, आपण त्यांना पॅक करतो डबल कोटेशन मार्क मध्ये. मग याच्यानंतर जर क्वेश्चन मार्क असेल, जर याच्यानंतर जर एक्सक्लेमेशन मार्क असेल, जर याच्यानंतर असं कुठलंही साईन असेल तर ते याच्या आतमध्येच पाहिजे, कारण प्रश्न सुद्धा त्याच्या तोंडातून निघाला. मला काय म्हणायचं समजलं ना तुम्हाला, प्रश्न शिक्षकाच्या तोंडातून निघाला म्हणजे हे जे पंक्च्युएशन असेल हे आतमध्ये असेल, बाहेर नाही जाणार. कारण बाहेर जर गेलं तर प्रश्न दुसऱ्याचा, शब्द त्याचे, असं होणार का, नाही होणार. सो समजलं सर आता 100% आम्हाला की हा क्वेश्चन मार्क सुद्धा आतमध्ये पाहिजे होता, कारण हा प्रश्न त्या शिक्षकाचा आहे. सो तुमचं उत्तर ना सेकंड आहे ना थर्ड आहे, आन्सर आपला फोर्थ आहे. माझं काम फक्त तुम्हाला उत्तर सांगणे नाही, का आलं, ट्रिक्स कशी अप्लाय झाली हे सर्व सांगत आहे. आता हा जो प्रश्न आहे ना, बेसिकली याच्यामध्ये डबल कोटेशन मार्क सुद्धा लागते. कसं लागलं मी सांगितलं. हा जो प्रश्न आहे ना आपला, हा क्वेश्चन मार्क कसा लागतो हे पण सांगण्याचं काम केलं. हा जो प्रश्न आहे ना आपला, याच्यामध्ये एवढं सांगण्याचं काम केलं मी तुम्हाला. ओके, चला ठीक आहे. क्वेश्चन नंबर सेकंड बघूया. पहिला क्वेश्चन होता DMER 2025 बाय TCS पॅटर्न. दुसरा प्रश्न आहे GMC नांदेड 2025 बाय TCS पॅटर्न. त्याच्यानंतर आपल्या समोर राज्यसेवा मुख्य परीक्षा MPSC पॅटर्न. ओके, परत बघा, म्हणजे तुम्हाला खूप सारे क्वेश्चन आहेत समोर, सर्व घेऊया सर्व पॅटर्नचे. नेक्स्ट क्वेश्चन, शी आस्क. बघा कोणाच्या तोंडातून शब्द निघाले, शी आस्क, तिनं विचारलं. मग तिच्या तोंडातून जे शब्द निघतात ते आपण समोर मांडणार. ओके, केलेलं आहे सर्व. चला, कमेंट आणि ज्या काही गोष्टी असतील आपण एंडिंगला डिस्कस करू, बट आपलं काम आहे इथं परफेक्ट एव्हरीथिंग क्लिअर करणे. ओके, चला ठीक आहे. तरी सुद्धा मला एकदा चेक करू द्या, तुम्ही तोपर्यंत आन्सर द्या. ओके, गिव्ह मी सिंगल मिनिट ओनली. ओके, सो काय म्हणणार आपण इथं, आता इथं आपल्याला म्हणायचं आहे की हा जो प्रश्न आहे तिच्या तोंडातून शब्द निघाले, आणि जे शब्द निघाले असतात ते आपण कशामध्ये मांडतो, डबल कोटेशन मार्क. माहित असेल तुम्हाला, पण तरीही हे वाक्य चुकीचं आहे. मी ऑलरेडी सांगितलं क्वेश्चन मार्क बाहेर जाणार नाही. जाणार का तुम्हीच सांगा, नाही जाणार सर. 100% समजलं आता आम्हाला. का बरं, कारण तिच्या तोंडातून शब्द निघाले, तिच्या तोंडातून शब्द निघाले, नो रेक्टिफिकेशन रिक्वायर्ड, हे उत्तर नाही, कारण रेक्टिफिकेशन रिक्वायर्ड आहे. चुकी दुरुस्ती करावी लागेल ना तुम्हाला. शी आस्क, ती म्हणाली, शी आस्क, ती म्हणाली, इथपर्यंत ठीक आहे. म्हणजे आता याच्या समोर जर बघितलं आपण तर वाक्याची सुरुवात कशाने झाली बघा बरं, आर, आर,
आर. वाक्याची सुरुवात जर हेल्पिंग वर्बने झाली असेल तर एंडिंगला आपण काय लावतो, क्वेश्चन मार्क लावतो, पण तोही डबल कोटेशन मार्कच्या आतमध्ये. जर कोणाच्या तोंडातून शब्द निघाले असतील तर शोधा. आता क्वेश्चन मार्क, इथं क्वेश्चन मार्क आहे का, नाही आहे, पहिलं वाक्य 100% चुकीचं आहे. नो रेक्टिफिकेशन रिक्वायर्ड म्हणणार का, नाही, रेक्टिफिकेशन रिक्वायर्ड आहे. शियास, इथं बघा क्वेश्चन मार्क दिलेला आहे का, नाही, कारण हेल्पिंग वर्बने जर वाक्याची सुरुवात झाली तर आपण एंडिंगला क्वेश्चन मार्कच लावतो, बाकी काहीच करत नाही. पुढे चला. शी आस्क आर यू कमिंग टू द पार्टी, आणि क्वेश्चन मार्क त्याच्यानंतर आपण काय करतो, त्याच्यानंतरच घेत असतो डबल कोटेशन मार्क. समजत आहे. मला एवढंच सांगायचं आहे, ही सिरीज जी मी तुम्हाला बनवलेली आहे ना, हे तुम्ही यूज करून इंग्लिशमध्ये जो म्हणतो सर मी शून्य आहे, माझा गॅप आहे 10, 15, 20 वर्षाचा आणि मी काही शिकलो नाही, हे सेशन करून तुम्ही कमी वेळेमध्ये जास्त रिझल्ट आणू शकता. जे विद्यार्थी म्हणतात सर माझा स्कोर इंग्लिश खूप चांगला आहे पण स्कोरच येत नाही, टाइम पुरत नाही, तर ह्या ट्रिक सिरीज वापरून तुमचा टाइम सेव्ह होणार आणि तुम्हाला जास्त अभ्यास करण्याची गरज नाही, कारण ते ऑलरेडी आम्ही घेतलेली आहे. तुम्हाला फक्त बस सिरीज फॉलो करून प्रॅक्टिस करायची आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 बाय एमपीएससी पॅटर्न समजून घेऊ. काय दिला याच्यात बघा बरं. बघा आता क्वेश्चन आपल्या समोर आहे, त्यानुसार उत्तर देऊ. सारा वॉन्टेड टू बी अ डॉक्टर. बघा एक वाक्य दिलेलं आहे. वाक्य सर कुठपर्यंत असते, सारा वॉन्टेड टू बी अ डॉक्टर. सारा वॉन्टेड टू बी अ डॉक्टर. ओके, सारा वॉन्टेड टू बी अ डॉक्टर पहिलं वाक्य आहे. सारा वॉन्टेड टू बी अ डॉक्टर. ओके, याच्या मागचा काय रोल आहे समजून घेऊ. दुसरं वाक्य काय म्हणते, दुसरं वाक्य आहे शी फेंट्स. शी फेंट्स ॲट द साइट ऑफ ब्लड. शी फेंट, बघून घ्या इथून पासून वाक्य काय आपले दुसरे चालू होतात इथपर्यंत, नंतर शी फेंट हे दुसरं वाक्य चालू होते, बघू शकता तुम्ही इथपर्यंत. मी असं का करत आहे तुम्हाला समजून सांगण्यासाठी. शी फेंट इथून बघा आणि इथपर्यंत. सो याच्यामधून सिद्ध काय होते असं करण्याचा काय अर्थ आहे माझा, तुम्हाला हे सांगण्यासाठी दोन वाक्य आहेत. आता समजून घ्या, मी तुम्हाला एवढं महत्वाचा टॉपिक शिकवता, एवढं महत्वाचे एक्झाम्पल घेतलेले आहेत जे पुस्तक तुमचा आन्सर देणार नाही, जे अदर कोचिंगमध्ये तुम्हाला आन्सर मिळत नाही, ते म्हणजे काय सांगतो तुम्हाला. आता प्रश्न काय सांगतो इथं बघा. आता एक वाक्य घेतलं, डायरेक्ट वाक्य कशाने जोडलं, हाऊ एव्हर. जेव्हा लिहून घ्या, नोट डाऊन करून घ्या. जेव्हा जेव्हा आपल्या सेंटेन्समध्ये काय येतो, हाऊ एव्हर येतो, हाऊ एव्हर, यांनी डायरेक्ट वाक्य जोडल्या जात नाही. तुम्हाला कॉमा किंवा सेमीकॉलन घ्यावा लागतो, त्याच्या मागे पण एक कंडिशन आहे. कंडिशन समजून सांगतो. वाक्यात जेव्हा जेव्हा तुम्हाला हाऊ एव्हर हा कंजंक्शन वापरायचा असतो किंवा देअर फॉर हा कंजंक्शन वापरायचा असतो, कुठला देअर फॉर. तुम्ही म्हणा सर हाऊ एव्हर असेल, देअर फॉर असतील, हे कंजंक्शन डायरेक्ट नाही वापरता येत का. डायरेक्ट म्हणजे वाक्य घेतलं, हाऊ एव्हरने जोडलं आणि दुसरं वाक्य घेतलं, नाही, ते चुकीचं आहे. हे म्हणतात की आम्ही डायरेक्ट वाक्य जोडण्यास एवढी ताकद नाही आमच्यामध्ये. हाऊ एव्हर आणि देअर फॉर त्यांच्यासाठी त्यांना जोडायचं असेल तर कॉमा सुद्धा सोबत सोबत घ्यावा लागतो किंवा सेमी कॉलन घ्यावा लागतो. याच्या मागचं काय कंडिशन आहे समजून सांगतो. बघा आता इथं त्यांनी काय केलं, इथं त्यांनी घेतला सेमी कॉलन. कोण घेतला, सेमी कॉलन घेतला. चला ठीक आहे, म्हणजे आपण विचार करू शकतो. इथं काय केलं त्यांनी, नो म्हणजे इथं नो पंक्च्युएशन, पण त्यांनी सेमी कॉलन तिकडे घेतला. इथं सुद्धा सेमी कॉलन घेतला. ओके चला ठीक आहे, सेमी कॉलन घेतला. इथं बघा, इथं काय केलं त्यांनी, सेमी कॉलन घेतला, सेमी कॉलन, आणि इथं काय केला, कॉमा घेतला. आता मी तुम्हाला हे शब्द समजून सांगतो. वाक्यात जेव्हा जेव्हा तुम्हाला हाऊ एव्हर, देअर फॉर दिसेल, नोट डाऊन करून घ्या. हे तीन प्रकार येतात, तीन प्रकार. तिन्ही प्रकार समजून सांगतो. तीन प्रकार. त्याच्यामधला पहिला प्रकार तो सुरुवातीला येतो, हाऊ एव्हर सुरुवातीला येतो, नंतर आपण कॉमा देतो. हा पहिला प्रकार, नोट डाऊन करून घ्या. जर वाक्यामध्ये हाऊ एव्हर हा कंजंक्शन आला तर आपण हाऊ एव्हर तरी सुद्धा असं बोलतो कॉमा देऊन. म्हणजे हाऊ एव्हर एक सिंगल कॉम्यासोबत येतो, पहिला यूज एक सिंगल कॉम्यासोबत येतो, हा पहिला यूज. बाजूला ठेवा, तो यूज इथं नाही आहे. आणि हा कधी सुरुवातीला येतो, सुरुवातीला म्हणजे वाक्याच्या सुरुवातीला म्हणत आहे मी, पॅरेग्राफच्या सुरुवातीला नाही. पहिला पॅरेग्राफ बोलले तुम्ही, हा नंतर एंडिंगला वाक्याच्या सुरुवातीला हाऊ एव्हर येते. वाक्याच्या सुरुवातीला, पॅरेग्राफच्या सुरुवातीला नाही, कारण हाऊ एव्हर कधी शेवटी येतो, पॅरेग्राफच्या वाक्याच्या सुरुवातीला येतो. ओके चला ठीक आहे. नंतर मग हाऊ एव्हरचा पहिला यूज एक सिंगल कॉम्यासाठी, दुसरा यूज तो इथं होणार आहे.
दुसरा यूज काय? दुसरा यूज जर करायचा असेल आणि दोन वाक्य जर जोडायचे असतील तर कंडिशन काय म्हणते? मेन क्लॉज. बघा, जेव्हा आपण दोन मेन क्लॉज जोडतो, जेव्हा आपण दोन मेन क्लॉज जोडतो, आता खूप साऱ्या विद्यार्थ्याला मेन क्लॉज माहित नाही, समजून सांगतो. मेन क्लॉज म्हणजे बघा, दोन वाक्य आहेत, एक सब क्लॉज एक मेन क्लॉज. समजून सांगतो लगेच. सब क्लॉज काय असते मला एकच मिनिट द्या, म्हणजे तुम्हाला सर्व डिटेलमध्ये समजेल. बघा, दोन गोष्टी असतात, एक असते सब क्लॉज, एक असते मेन क्लॉज. एका मिनिटात तुम्हाला समजेल. सब क्लॉज म्हणजे मी असं वाक्य लिहिलं, आय कम हिअर. ही जी क्लॉज आहे ही मेन क्लॉज आहे. बट आता सब क्लॉज लिहून दाखवतो, व्हेन आय कम हिअर. ओके, म्हणजे हे आहे इनकम्प्लीट सेंटेन्स, म्हणजे चुकीचं नाही आहे पण इनकम्प्लीट आहे. काय इनकम्प्लीट आहे? कारण सब क्लॉज म्हणजे ज्याच्या वाक्याचा अर्थ पूर्ण निघत नाही, त्याला दुसऱ्या समोरच्या वाक्यावर डिपेंड राहावं लागते. याचा अर्थ काय होते? हा, मी इथं येतो, जरा संपलं, येतो, मग चला येतो मी, संपलं ना. म्हणजे हे वाक्य कोणावर डिपेंड नाही. आय कम हिअर, आय गो, आय एम टीचर, कोणावर डिपेंड नाही सेंटेन्स. सो यांना म्हणतात इंडिपेंडंट सेंटेन्सेस. ओके, मग हेच असतात मेन क्लॉज. यालाच म्हणतात मेन क्लॉज, कारण ते मेन आहेत, ते कोणावर डिपेंड नाही आहेत. बट इथं बघा, जेव्हा मी इथं येईल ना, व्हेन आय कम हिअर, जेव्हा मी इथं येईल, हेरचं इथं ई करसाल फक्त आणखी. जेव्हा मी इथं येईल, मग तेव्हा काय? तुम्ही वाट बघत आहे ना पुढे काय बोलतो, कारण हे इनकम्प्लीट सेंटेन्स आहे. इथं कॉमा लागणार, इथं कॉमा लागणार आणि मला काय बोलायचं मी समोर लिहिणार. सो अशा वाक्याला म्हणतात सब क्लॉज. सो समजलं मेन क्लॉज काय असते? जे कोणावर डिपेंड नाही राहत, कारण त्याचा परिपूर्ण मिनिंग निघतो. आता दुसरं वाक्य सांगतो, मी टीचर आहे. पूर्ण आहे. जर मी टीचर असतो तर, इफ आय वर अ टीचर, इफ लागला सबऑर्डिनेट क्लॉज, आणि मी टीचर आहे मेन क्लॉज. समजलं? मग तसं इथं बघा मला काय म्हणायचं आहे. मग आता हाऊ एव्हर हा जो शब्द आहे कंजंक्शन आहे, हाऊ एव्हर, जर इथं पण मेन क्लॉज आहे, मी काय बोलतो लक्षात ठेवा, इथंही मेन क्लॉज आहे, मेन क्लॉज, आणि इथं सुद्धा मेन क्लॉज आहे, हे दोन्ही मेन क्लॉज आहेत. तर या जोडण्यासाठी आपण हाऊ एव्हरचा वापर करतो, पण तेव्हा इथं असतो सेमीकॉलन आणि इथं असतो कॉमा. समजलं मला काय म्हणायचं आहे? जर वाक्य हे पण मेन आहे आणि वाक्य हे पण मेन आहे तर समजून जायचं दोन्ही वाक्य मेन आहेत. हे वाक्य सुद्धा मेन क्लॉज आणि हे वाक्य सुद्धा मेन क्लॉज, आणि तुम्हाला वाक्य जोडायचंय हाऊ एव्हरने, तर त्याची कंडिशन अशी असते, इथं सेमीकॉलन इथं कॉमा. कंडिशन नंबर 3 आणि लास्ट. पहिली कंडिशन सांगितली मी सुरुवातीलाच हाऊ एव्हर कॉम्यासोबत येतो. दुसरी कंडिशन सांगितली मेन क्लॉज आहे, सेमीकॉलन आणि कॉमा आणि परत मेन क्लॉज आहे. बट आता इथं हाऊ एव्हर वापरला आपण, हाऊ एव्हर, आणि सिंगल सेंटेन्स आहे. सेंटेन्स काय? इथं काहीतरी लिहिलं मी, इथं मी काहीतरी लिहिलं, कॉमा, इथं काय येणार कॉमा, इथं येणार कॉमा आणि परत एक वाक्य. म्हणजे याचा अर्थ हे मेन क्लॉज म्हणजे हे फर्स्ट सेंटेन्स परिपूर्ण आहे, हे सेकंड सेंटेन्स परिपूर्ण आहे, तेव्हा असं असते. बट हे वाक्यच पूर्ण नाही आहे, म्हणजे हे वाक्यच पूर्ण नाही आहे, हे पण वाक्य पूर्ण नाही आहे, पण हे दोन एकत्र येतील तेव्हा वाक्य तयार होईल, तेव्हा त्याची कंडिशन अशी असते, कॉमा कॉमा, इथं हाऊ एव्हर. तुम्ही मला सर आता प्रॅक्टिकल सांगा एकदा. सो आय होप तुम्हाला जेवढी तुमचे डाऊट्स येतील एंडिंगला क्वेश्चन मार्क मध्ये पण मांडाल तुम्ही. आता बघा आणखी काय म्हणू शकतो आपण याच्यामध्ये. ओके, चला ठीक आहे. आय होप समजलं सर्वांना. फक्त एकच काम करा, तुम्ही कमेंट्स मध्ये जेवढे काही डाऊट्स असतील ते एंडिंगला मला सांगालच. बघा आता तुम्हाला प्रॅक्टिकल एक्झाम्पल सोबत सांगतो. सो याच्यामध्ये जर बघितलं तर हे मेन क्लॉज आहे, सारा वॉन्टेड टू बी अ डॉक्टर. साराला डॉक्टर बनायचं होतं, पूर्ण आहे, साराला डॉक्टर बनायचं होतं, कोणावर डिपेंड नाही. पुढचं वाक्य, शी फेंट्स ॲट द साइड ऑफ ब्लड. शी फेंट्स म्हणजे ती काय काय करते? फेंट्स म्हणजे बेशुद्ध पडणे एक प्रकारचं. ओके, हे पण परिपूर्ण वाक्य ॲट द साइड ऑफ ब्लड. ओके, सो नाव दोन्हीही वाक्य मेन क्लॉज आहेत, म्हणजे एका ठिकाणी सेमीकॉलन आणि एका ठिकाणी कॉमा पाहिजे. शोधा. सर इथं सेमीकॉलन आहे बट इथं कॉमा नाही आहे, म्हणून पहिलं उत्तर नाही. ना इथं सेमीकॉलन ना इथं कॉमा असे वाक्य नसतात, ते चुकीचं आहे 100%. ठीक आहे. इथं जर बघितलं तर ना इथं सेमीकॉलन आहे, इथं कॉमा काहीच नाही आहे, सेमीकॉलन इकडून पाहिजे कॉमा तिकडून पाहिजे, असं काही नाही, चुकीचं आहे. आणि याच्यात जर बघितलं तर इथं सेमीकॉलन आणि इथं काय दिसतो कॉमा, हे 100% करेक्ट आहे. हे अशा प्रकारे तुम्हाला कुठलं पुस्तक किंवा कुठे युट्यूबला जाऊन बघा, एवढ्या डिटेलमध्ये जो म्हणतो सर एवढं डिटेल नॉलेज आम्हाला कुठे मिळालं नाही, बिकॉज हे तुम्ही कुठेही अप्लाय करा
100% तुम्हाला मिळेल. कारण मी असं का सांगत आहे कुठे मिळणार नाही, कारण मला कुठे मिळत नव्हतं. पण जेव्हा मी पेपर द्यायला जात होतो म्हणत होतो की हे क्वेश्चन सुटतात कसे, कधी म्हणतात की इथं असं असते, कधी म्हणतात तिथं तसं असते. म्हणून आपल्याला आपलं नॉलेज स्वतः घ्यायचं असते पेपरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. सो पेपरचा पॉईंट ऑफ व्ह्यू आणि पुस्तकाचं नॉलेज यात खूप मोठा फरक आहे. म्हणून कॉम्पिटिशन तगडी का असते, 100%पैकी 10% सिलेक्ट होतात, 90% का नाही होत. सो ओके, चला पुढे जाऊया, पुढचा प्रश्न बघूया. सो नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन सेम घेतला मी तुमचं कन्फ्युजन करण्यासाठी. सेम घेतला म्हणजे की माझ्या मनाने नाही घेतला. क्वेश्चन एक्झाम विचारते. हा क्वेश्चन जो विचारला तुम्हाला, हा विचारला राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 बाय एमपीएससी पॅटर्न. आणि हा क्वेश्चन जर बघितला तुम्हाला तर हा क्वेश्चन विचारला तुम्हाला DMER 2025 बाय TCS पॅटर्न. पॅटर्न कुठलाही असू द्या, आपला पॅटर्न वेगळा आहे की तुमचा कुठलाही क्वेश्चन सुटेल. तो कसा बघा. आता तुम्ही म्हणा सर इथं दिलेला आहे द स्टुडंट, इथं घेतलेला आहे हाऊएव्हर आणि इथं घेतला वर, काय करायचं समजून घेऊ. द स्टुडंट बघा, हाऊएव्हर असा येणारच नाही. हाऊएव्हर मध्ये एवढं ताकद नाही, हाऊएव्हर मध्ये एवढी ताकद नाही की बिना पंक्च्युएशनचं ते दोन वाक्य किंवा दोन क्लॉजेस किंवा दोन काही शब्द जोडेल. एवढी ताकद त्याच्यामध्ये नाही. हाऊएव्हर असेल, देअरफॉर असेल, यांच्यात एवढी ताकद नाही. चला मग हे चुकीचं आहे, सेकंड नंबर एवढं समजते. इथं बघा, इथं तर कॉमा घेतला पण ते सिंगल कॉम्यावर येतच नाही. सिंगल कॉम्यावर जर यायचं असलं तर काय करतो आपण, तर इथं फुल स्टॉप कॉमा असा विचार केला असता. तो डायरेक्ट असा सिंगल कॉम्यावर नाही येत, तो सुरुवातीला असतो, मग त्याला एलिमिनेट करा. इथं जर बघितलं तर तो सिंगल कॉम्यावर नाही येत, याला एलिमिनेट करा. तुमचं उत्तर पहिलं आहे. सो तुम्ही मला म्हणणार आता की सर आता इथं सेमीकॉलन हा का नाही घेतला सांगा. आता बघा प्रॅक्टिकल समजून घ्या. इथं फक्त कोण दिलेलं आहे, द स्टुडंट. समजलं, कोण दिलेलं आहे, फक्त द स्टुडंट दिलेलं आहे. आणि इथं काय दिलेलं आहे, द स्टुडंट वर नॉट प्रिपेअर्ड फॉर द टेस्ट. म्हणजे वाक्य एकच होतं. मग आपल्याला काय शिकायला मिळालं, हे काय कोणी पुस्तक सांगेल का तुम्हाला की नाही सिंगल वाक्य असलं तर असं करा, किंवा कोणी सांगेल का तुम्हाला, नाही. बडी एक्झाम मध्ये येते. आपला अभ्यास आपले रूल्स आपल्याला बनवायचे असतात. तर समजून घ्या इथं काय म्हणायचं आहे की इथं स्टुडंट वर नॉट प्रिपेअर्ड फॉर द टेस्ट म्हणजे सर वाक्य फक्त सिंगल होतं, वाक्य एकच होतं पण त्याला ब्रेक केलेलं होतं. हा रूल आपला बनला आता की वाक्य एकच होतं आणि त्याला ब्रेक केलं. म्हणून आपण म्हणू शकतो की कॉमा कॉमा. दोन कॉमे केव्हा देतो आपण, हवेवरच्या इकडून तिकडून दोन कॉमे केव्हा देतो, जेव्हा वाक्य एकच असते. आणि इथं सेमीकॉलन आणि इथं कॉमा केव्हा देतो, जेव्हा दोन्ही वाक्य वेगळे असतात. आता बनवला तुम्ही तुमचा रूल्स. हा रूल कुठे मिळेल तुम्हाला, कुठेच नाही. हा भविष्यात मिळेल बट ऍज ऑफ नाऊ नाही आहे. ओके पुढे चला. सो आय होप क्लिअर झालं असेल. आन्सर फर्स्ट. हे पण बघा, हे वाक्य पूर्ण होतं, समजून घ्या. इथं हे जे तुमचं वाक्य आहे सारा इथपर्यंत पूर्ण वाक्य होतं, समोरचंही पूर्ण वाक्य आहे. सर पूर्ण वाक्य कसं ओळखायचं, सब्जेक्ट आहे वर्ब आहे, सब्जेक्ट आहे वर्ब आहे, पूर्ण वाक्य आहे, अर्थ पूर्ण निघतो विदाउट कंजंक्शन. ओके. सो हवेवर देअरफॉर सोडून फक्त समजलं आता की कुठे सेमीकॉलन कॉलन आणि कुठे कॉमा कॉमा द्यायचा आणि कुठे फक्त सिंगल कॉमा द्यायचा, जे सुरुवातीला यूज करतो आपण. ओके. सो आय होप तुमचा डाऊट क्लिअर होत आहे. आणखी डाऊट क्लिअर होणार बघा. देअरफॉर, मी तुम्हाला देअरफॉरचं वाक्य सुद्धा घेऊन आलो. असे वाक्य पेपरमध्ये येतात, म्हणतो सर आमचा 25 मध्ये मार्क जातो. मग का जातो, लक्षात आलं असेल. चला द्या आन्सर फटाफट. सर्व विद्यार्थ्यांनी ट्राय करा फक्त आन्सर देण्याचा. फक्त आपण इथं लेक्चर अटेंड करायला आलो का, द आन्सर इज नो. चला काय म्हणू शकतो, चला ठीक आहे. आय होप सर्व विद्यार्थ्यांनी क्वेश्चन रीड केला, समजून घेतला. देअरफॉर पण आहे. आय होप तुम्ही उत्तरही देऊ शकता. मग आता चला मग समजून घेऊ काय करू शकतो आपण या क्वेश्चन मध्ये. अशा प्रकारच्या क्वेश्चन मध्ये सर आमचा मार्क जातो. चला ठीक आहे, समजून घेऊ आता. सो नाव मला काय म्हणायचं बघा. सो नो वन केम टू द इव्हेंट देअरफॉर इट वॉज कॅन्सल्ड. ओके. आता तुम्हाला करेक्ट सेंटेन्स जर काढायचा आहे तर सर्व विद्यार्थ्याला रूल्स माहित आहे. नो वन केम टू द इव्हेंट. ओके. नो वन केम टू द इव्हेंट. नो वन केम टू द इव्हेंट परिपूर्ण वाक्य आहे. कोणीही इव्हेंटला आलेलं नव्हतं. पूर्ण आहे सर, कोणाला डिपेंड नाही. पुढचं वाक्य काय म्हणते, इट वॉज कॅन्सल्ड. म्हणजे ते कॅन्सल केल्या गेलं. ओके बरोबर आहे. मग अशा कंडिशन मध्ये आपण काय करतो, जर दोन्हीही परिपूर्ण वाक्य असतील तर अशा कंडिशन मध्ये हाऊएव्हर देअरफॉर यांच्या कशाने जोडतो आपण, इथे असतो सेमीकॉलन आणि इथं असतो कॉमा आणि दोघांच्या मधात टाकत असतो देअरफॉर किंवा हाऊएव्हर. समजलं सर्वांना. कारण हे सुद्धा मेन क्लॉज आणि ती सुद्धा मेन क्लॉज आणि मधात येणार तुमचा देअरफॉर किंवा हाऊएव्हर, कारण दोन्ही मेन क्लॉज आहेत. जर दोन्ही मेन क्लॉज नसतील, एकच ते सिंगल वाक्य असेल पण त्याला ब्रेक केलेलं असेल तर दोन्हीच्या या
म्हणजे याला कशाने जोडू आपण, दोन्ही कॉमेने जोडू. हा रूल आपला क्लिअर झाला. ओके, समजलं असेल. मग आता आन्सर कुठला आहे आपला? सो आन्सर विल बी सेकंड. काही बघण्याची गरज नाही तुम्हाला. नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता नेक्स्ट क्वेश्चन जर बघितला, आय फिनिश माय वर्क अर्ली टुडे. आता बघू, आय फिनिश माय वर्क अर्ली टुडे. ओके, म्हणजे मी माझं काम आज काय केलं, संपवलं. आता याच्यात जर बघितलं आपण तर काय म्हणू शकतो, DMER 2025 बाय TCS पॅटर्नचा क्वेश्चन आहे. काय करणार आपण हे समजून घ्या. शेवटी कधीही फुल स्टॉप असतो, तो ऑलरेडी दिलेला आहे तिथं. ओके, ऑलरेडी दिलेला आहे. हे टायपिंग मिस्टेक असते, म्हणजे इथं फुल स्टॉप घेऊच नका. ते एंटर केल्यामुळे असं टायपिंग करतो ना आपण, एंटर केलं की ते ऑटोमॅटिकली ग्रॅमॅटिकली करून घेते करेक्ट. सो ऑब्विसली शेवटी फुल स्टॉपच असतो. तो समजून घ्या, तो कुठे कुठे आहे, तो फर्स्ट मध्ये आहे आणि तो फोर्थ मध्ये आहे. सो आपला आन्सर सेकंड आणि थर्ड नाही, बिकॉज एंडिंगला आपण काय लावू शकत नाही, क्वेश्चन मार्क किंवा एक्सक्लेमेशन मार्क लावू शकत नाही. कारण क्वेश्चन मार्क येण्यासाठी सुरुवातीला हेल्पिंग वर्ब किंवा डब्ल्यूच वर्ड सोबत हेल्पिंग वर्ब लागते आणि एक्सक्लेमेशन मार्क येण्यासाठी वाक्यामध्ये आपल्याला इंटरजेक्शन लागते. दोन्ही नाही आहेत. सो दोन्ही आन्सर नाही आहे. आता मला सांगा, आय फिनिश माय वर्क अर्ली टुडे. आता एका ठिकाणी फुल स्टॉप दिला, एका ठिकाणी कॉमा दिला, बट तुम्हाला माहित पाहिजे, तुम्ही या प्रश्नाचं उत्तर द्या. पण या वाक्यात तुम्ही म्हणणार की सर या, आता इथं बघा काय केलं, फुल स्टॉप. ओके, आता एकच मिनिट माहिती, इथं काय केलं, हे साईन नाही आहे, कन्फ्युज नका हो, हे साईन आहेत, हे साईन आहेत. ओके, फुल स्टॉप, कॉमा कॉमा कॉमा, इथं फुल स्टॉप, क्वेश्चन मार्क फुल स्टॉप. सो आता या प्रश्नामध्ये जर समजून घ्यायचं झालं तर तुम्ही म्हणा सर इथं का बरं आता सेमीकॉलन यूज केला नाही, सांगा इथं का नाही केला आपण सेमीकॉलन यूज. सांगतो, बिकॉज आय फिनिश माय वर्क अर्ली टुडे. आज मी माझं काम लवकर संपवलं. दुसरं वाक्य बघा, आय डिसाइडेड टू गो फॉर अ वॉक इन द पार्क. ओके, दोन्हीही मेन क्लॉज आहेत. मग दोन्ही जर मेन क्लॉज आहेत तर जोडण्यासाठी सेमीकॉलनचा वापर का नाही झाला, हा माझा प्रश्न तुमच्यासाठी आहे. मी शिकवलं ना तुम्हाला की इथं सेमीकॉलन असतो, मेन क्लॉज, आणि मेन क्लॉज जर असेल तर आपण जोडण्यासाठी कोणाचा वापर करतो, सेमीकॉलनचा. सांगतो का बरं, बिकॉज तिथं काय आला होता, सो हा कंजंक्शन आला होता. जर इथं सो हा कंजंक्शन नसता, मी परत काय म्हणतो लक्षात ठेवा, हे रूल तुम्हाला कोणी सांगणारही नाही. जे एक्स्ट्रा गोष्टी असतात ते एक्झाम मध्ये येतात आणि मार्क जातो आपला. ओके, जर इथं हा सो नसता तर मी काय केलं असं सांगतो, उत्तर आता हे बरोबर असतं. आलं लक्षात, इथं सेमीकॉलन लागतो. आता इथं कंजंक्शनची गरज नाही तुम्हाला, हाऊ एव्हर, देअर फॉर नाही गरज, घेऊ बी शकता. पण ते जर घेतले तर मग एक कॉमा पण आणि सेमीकॉलन पण घ्यावा लागेल. पण अदरवाईज तुम्हाला म्हणायचं की सर मी सो काढून टाकतो, आता काय करू शकतो मी, तर आता तुम्ही काय करू शकता बघा, आय फिनिश माय वर्क अर्ली टुडे सेमीकॉलन आणि पुढचं वाक्य बोला. दोन्ही मेन क्लॉज आहेत. समजत आहे, या पद्धतीने यूज होणार. तुम्ही, मी एकच तुम्हाला रिक्वेस्ट करेल, ते पुस्तकातले रूल्स वाचू नका. ते 2025, 26, 27, 28 मध्ये अप्लाय नाही होत. आता नवीन त्या लेवलचे पुस्तकं, त्या लेवलची थिअरी बनणार आहे. एआयचं युग आहे, समजून घ्या. आता त्या लेवलचे क्वेश्चन नाही बनत तुम्हाला. ओके, स्वाईप केलं झालं असेल, समजलं असेल. आपण डायरेक्टली एक्झाम टू एक्झाम जात आहे. एक्झामला काय अपेक्षित आहे त्याच्याही दोन सोडून द्या, 10 पावलं पुढे कसं राहायचं हा विचार करा, तरच तुम्ही गर्दीच्या पेक्षा बाहेर राहणार. सो लक्षात आलं काय करणार आपण, इथं देणार सेमीकॉलन. बट तुम्ही म्हणा नाही सर सो आला, मग काय करू, हा सो आला ना, आता सेमीकॉलन देऊ शकत नाही. हा, तिथं देअर फॉर, हाऊ एव्हर असता तर विचार केला असता, पण सो साठी नाही. मग इथं फक्त आणि फक्त काय लागत असतो, कॉमा लागत असतो. ओके, चला ठीक आहे. ऑप्शन नंबर 4 विल बी अवर आन्सर. कॉमा कशासाठी देतो आपण, आपण कॉमा देतो शॉर्ट पॉज साठी, किंवा आपण कॉमा देतो कोऑर्डिनेशन बनवण्यासाठी. म्हणजे एक वाक्य बोलत आहे आणि मदत कॉमा देऊन दुसरं वाक्य बोलत आहे, त्यासाठी सुद्धा कॉमा काम करतो. ज्याला म्हटलं जाते कॉमा. सर तुम्ही म्हणा सर कॉमा 2 वाक्य पण जोडतो का, नाही, तो एक कोरिलेटिव्हचं काम करतो. कोरिलेटिव्ह म्हणजे इफ यू फॉलो माय दिस रूल्स, इफ यू फॉलो माय ट्रिक्स, कॉमा म्हणजे कोरिलेशन. हे तर बोललो मी, आता समोर काय बोलणार मी. म्हणजे इफ म्हणते जर, तो कॉमा म्हणतो तर. व्हेन आय कम टू मीट यू, जेव्हा मी तुम्हाला भेटायला येईल ना, हा तेव्हा काय, कॉमा, मग तेव्हा त्या कॉमाचा अर्थ होतो. सो कॉमा हे कोरिलेशनचं काम करत असतो. ओके, सेम तसं इथं कॉमा कोरिलेशनचं एक काम करतो. चला पुढे जाऊया. पुढचा क्वेश्चन आहे कंबाईन ग्रुप बी 2025 बाय एमपीएससी पॅटर्न. समजून घेऊ बघा. सो आपल्याला म्हणायचं इथं आपण काय करू शकतो बघा, याच्यामध्ये जर बघितलं आपण
सर्वात महत्वाचं म्हणजे ओके, प्रश्न वाचला. कोणाच्या तोंडातून काही शब्द निघाले आहेत का बघा एकदा. कोणाच्या तोंडातून काही शब्द निघालेले आहेत चेक करा, करूया. द कॅप्टन सेट, बघू शकता तुम्ही, द कॅप्टन सेट टू द प्लेयर्स. ओके, द कॅप्टन सेट टू द प्लेयर्स. ओके, वाक्य परिपूर्ण आहे ना, शॉर्ट पॉज थोडी ना देत आहे, म्हणजे वाक्य तसं एलिमिनेट होणार. द कॅप्टन सेट टू द प्लेयर्स, कॅप्टन प्लेयर्सला म्हणाला, कुठली पॉज नाही आहे, पूर्ण आहे, म्हणून इथं पॉज येणार का नाही. द कॅप्टन सेट टू द प्लेयर्स, हे सुद्धा कट करतो. का कट करतो, कारण इथं क्वेश्चन मार्क घेतला, प्ले वेल, चांगलं खेळा. क्वेश्चन मार्कचा रूल काय आहे, क्वेश्चन मार्कचा रूल आहे, जर वाक्याच्या सुरुवातीला हेल्पिंग वर्ब किंवा डब्ल्यूएच वर्ड सोबत हेल्पिंग वर्ब असेल तरच क्वेश्चन मार्क देऊ शकता, तसा क्वेश्चन मार्क द्यायचाच नाही, कट करा. पुढे बघा, द कॅप्टन सेट टू द प्लेयर्स. ओके, म्हणजे आपण असं म्हणणार की आपण पहिल्याचा आणि चौथ्याचा विचार करणार. पण तुम्हाला माहित आहे कॅप्टनच्या तोंडातून जे शब्द निघाले ते हे नाहीत. हे तर वाक्य आपण बोलत आहे की कॅप्टन म्हणाला, पण कॅप्टन काय म्हणाला हे इथं दिलेलं आहे. बघा, कॅप्टन काय म्हणाला इथं दिलेलं आहे, कॅप्टन काय म्हणाला इथं दिलेलं आहे. हे तर आपण बोलत आहे की कॅप्टन म्हणाला त्या प्लेयरला, हे तर आपण बोलत आहे, पण कॅप्टन काय बोलला हे दिलेलं आहे समोर. आता कॅप्टनच्या तोंडातून जे शब्द निघाले ते कधीही असे लॉक असले पाहिजे, लॉक, ते कधी लॉक असले पाहिजे. एखाद्या व्यक्तीच्या तोंडातून जर शब्द निघाले तर ते नेहमी आणि नेहमी लॉक दिसले पाहिजे. चला बघूया, कॅप्टनच्या तोंडातून शब्द काय निघाला, प्ले वेल, चांगलं खेळा, प्ले वेल, चांगलं खेळा, आणि शॉर्ट पॉज दिला, शॉर्ट पॉज दिला, तिथं आपण नाही, चांगलं खेळा, थांबलो. आणि अँड परत हे शब्द सुद्धा कोणाच्या तोंडातून निघाले तर कॅप्टनच्या तोंडातूनच निघाले, त्याच्या प्लेयरसाठी. काय, चांगलं खेळा, थांबला कॅप्टन, आणि शूट अ गोल, गोलला टार्गेट करा, शूट करा. चला ठीक आहे, म्हणजे हे दोन्हीही वाक्य कोणाच्या तोंडातून निघाले तर कॅप्टनच्या तोंडातून निघाले. रूल काय म्हणतो, एखाद्या व्यक्तीच्या तोंडातून जर शब्द निघाले तर ते लॉक असले पाहिजे, डबल कोटेशन मार्क किंवा डबल इन्व्हर्टेड कॉम्यामध्ये. ते आहेत पहिल्यामध्ये. इथं बघा, इथं नाही आहे लॉक, चेक करा लॉक आहे का, नाही आहे सर, लॉक नाही आहे. डबल कोटेशन मार्क नाही आहे, इथं सुद्धा डबल कोटेशन मार्क नाही आहे. त्याच्यामुळे तुमचं वाक्य डी सुद्धा चुकीचं आहे. तुमचं उत्तर जे आहे ते ए आहे. समजलं पंक्च्युएशन जे कठीण म्हणतात ते कठीण आहे का, हो कठीण आहे जर थेरॉटिकल अभ्यास केला. इझी आहे जर एक्झामला काय पाहिजे, एक्झाम मध्ये क्वेश्चन कसे येतात त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने अभ्यास केला तर. एक्झाम मध्ये जे प्रश्न येतात ते नॉलेजवर नाही आहेत, ते तुमच्या ॲबिलिटीवरती येतात. ॲबिलिटी म्हणजे तुम्हाला तुमची विचार करण्याची शक्ती कशी आहे त्या लेवलला ते क्वेश्चन येतात तुम्हाला. क्लिअर आहे. मी फक्त एवढीच रिक्वेस्ट करेल, तुम्हाला वाटतं की सर हे सेशन माझ्यासाठी खूपच उपयुक्त आहे तर तुमच्या फ्रेंड्सला हे सेशन शेअर करायला विसरू नका. बिकॉज युअर शेअरिंग इज केअरिंग फॉर अवर चॅनल. ओके, चला ठीक आहे, पुढचा क्वेश्चन घ्या. नेक्स्ट, सर्व विद्यार्थ्यांनी ट्राय करा आन्सर देण्याचं. बघू शकतो आपण. ओके, सो तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं याच्यामध्ये की इंटरजेक्शन जर आला, मी सांगितलं मग अशी ओ नो, हे, ओ गॉड, माय गॉड, आउच, ब्युटिफुल, हे सर्व काय असतात, इंटरजेक्शन असतात. चला मग एक काम करा, तुम्हीच आन्सर द्या. आठवत असेल नक्कीच तुम्हाला, तुम्हीच आन्सर द्या. सो आय होप अंडरस्टँड झालं तुम्हाला. आता एक काम करतो मी, स्टेप बाय स्टेप तुम्हाला समजून सांगतो. बघा काय म्हणायचं मला, वाव, वाव हा एक इंटरजेक्शन आहे. जेव्हा जेव्हा इंटरजेक्शन येतो तेव्हा तेव्हा आपल्याला काय द्यायचं असते तर आपल्याला एक्सक्लामेशन मार्क द्यायचा असतो. काहीच नाही क्वेश्चन मध्ये, अगदी सिंपल लेवलचा क्वेश्चन होता. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. क्वेश्चन कितीही मोठा असू द्या तुम्ही इझिली सॉल्व्ह करणार जर कन्सेप्ट क्लिअर केले. फक्त कन्सेप्टच नाही, स्मार्ट वेनी कंप्लीट केले तर. एक्झामला काय पाहिजे त्या लेवलचे शिकायचं तर मग काही नका शिकू, त्यानं थोडी ना स्कोर वाढतो. म्हणतो ना आपण की सर मला समजतं खूप, लेक्चरमध्ये मजा येते, नंतर स्कोर का नाही येत, तेच रिझन आहे. सो बघा, द विलेजर एक्सक्लेम विथ जॉय. यस, इथं सुद्धा कोणतरी बोललं, द विलेजर एक्सक्लेम विथ जॉय, म्हणजे जे गावकरी होते ते आनंदाने काहीतरी त्यांनी शब्द उद्गारले. म्हणजे जे विलेजर्स आहेत, गावकरी आहेत, त्यांच्या तोंडातून जे शब्द निघाले ते समोर आहेत. मग आपण काय सांगितलं, सेड, टोल्ड, एक्सक्लेम सुद्धा इन्क्लूड करा त्याच्यामध्ये, आस्क, हे एखाद्या व्यक्तीच्या तोंडातून निघालेले शब्द असतात. मग विलेजर जे एन्जॉय म्हणजे आनंदाने जे शब्द उद्गारले ते कुठे समोर दिलेले आहेत.
मग समोरचे शब्द तुम्हाला कशामध्ये लॉक पाहिजे, डबल कोटेशन मार्क. घ्या बरं बघा, डबल कोटेशन मार्क, डबल कोटेशन मार्क. बट एक्सक्लेम आहे ना, तर एक्सक्लेम जेव्हा जेव्हा असेल तुम्हाला शेवटी काय लावावं लागेल, एक्सक्लमेशन मार्क लावावं लागेल. कारण एक्सक्लेम उद्गारले, उद्गारलं, ओके, असं दिलेलं आहे त्याच्यामध्ये डायरेक्टली. ओके, इथं एक्सक्लमेशन मार्क आहे बघा, दोन्ही पण आहे इथं. या वाक्यामध्ये एक्सक्लमेशन मार्क दिसतो का, हो आहे. एक्सक्लमेशन मार्क तर आहे पण डबल कोटेशन मार्क नाही, त्याच्यामुळे वाक्य चुकीचं आहे. याचा विचार करू आपण. पण पहिल्याचा विचार का नाही केला, कारण हे जे शब्द त्याच्या तोंडातून निघाले, इथं काय पाहिजे होतं, तर डबल कोटेशन मार्क पाहिजे होता. पुढे चला. इथं बघा, द विलेजर पण इथं शेवटी काय नाही आहे, एक्सक्लमेशन मार्क नाही आहे, म्हणून हे चुकीचं आहे. त्याने डबल कोटेशन मार्क तर घेतला इथं की द विलेजर्स एक्सक्लेम विथ जॉय, डबल कोटेशन मार्क तर घेतला. बट शेवटी एक्सक्लमेशन मार्क पाहिजे होता, कारण वाक्यामध्ये एक्सक्लेम आहे. द विलेजर एक्सक्लेम विथ जॉय, ओके. लुक, इथं काय दिलेलं आहे, एक्सक्लमेशन मार्क, सॉरी डबल कोटेशन मार्क. इथं सुद्धा काय आहे, डबल कोटेशन मार्क, आणि सोबत पण काय आहे, एक्सक्लमेशन मार्क. म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे. सो पहिलं आणि चौथं जर बघितलं तर बरोबर आहेत आपल्यासाठी, बट त्याच्यामध्ये काही चेंज असेल. विलेजरने जे आनंदाने शब्द काढले तोंडातून, ते काय काढले, पुढे दिलेत, वाचू आपण. लुक, बघा. काय बोलले गावकरी, बघा, आणि थांबले. तुम्ही म्हणा सर थांबले कसे काय, आपण म्हणणार ना की बघा. आता मी सांगेल मग काय बघा, तर हा बघा माझ्याकडे असं बोलणार का मी, हा माझ्याकडे बघा, हा मग हा शेवटचा असता. जेव्हा बघाने सुरुवात होते, बघा, थांबलो आपण, बघा, थांबलो ना आपण. पुढे काय बोलणार तुम्ही, बघा सोलर पॅनल असं बोलणार का, लुक द सोलर पॅनल. तुम्ही सर बोलू शकतो ना सर, असं तर बोलू शकतो ना आपण. पुढे बघा आणखी तुम्हाला समजेल, लक्षात येईल तुमच्या. असं जर बोलू शकलो असतो, हा जर V1 आहे, मग हा हॅव कशासाठी आला इकडे, नाही. म्हणून म्हणतो ज्याचं नॉलेज ग्रामरमध्ये आहे, ज्याला समजते इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स काय असते, ज्याला समजते असर्टिव्ह सेंटेन्स काय असते, तो समजू शकतो. आणि ज्याला हे माहित नाही ना, त्याला थोडंसं समजणं कठीण आहे. सांगतो कसं, तर लुक एक वेगळं वाक्य आहे, त्याला इम्पॅरेटिव्ह म्हणतो आपण. लुक एक वेगळं वाक्य आहे, त्याला इम्पॅरेटिव्ह म्हणतो आपण. आणि द सोलर पॅनल हा आपला सब्जेक्ट आहे, आणि हॅव तुमचा वर्ब आहे, हे वेगळं वाक्य आहे. समजलं तुम्हाला, सोलर पॅनल हॅव म्हणजे सब्जेक्ट वर्ब, हे वाक्य कुठलं आहे, असर्टिव्ह आहे. आणि लुक कुठलं वाक्य आहे, इम्पॅरेटिव्ह आहे. इथं काय दिली आपण, आज्ञा दिली की बघा, थांबलो आपण. द सोलर पॅनल्स हॅव बीन इन्स्टॉल अँड सून, पुढे आणखी बोललेलं आहे. म्हणजे वाक्य चुकीचं आहे. का चुकीचं आहे, कारण बघा वाक्य संपलं, हे इम्पॅरेटिव्ह होतं, आणि द पासून पुढे हे असर्टिव्ह होतं. कसं ओळखलं आपण, ते हॅव मुळे. इथं बघा आणखी, इथं सुद्धा समजेल तुम्हाला. लुक, थांबलो आपण, शॉर्ट पॉज घेतला, वाक्य चेंज झालं, नंतर असर्टिव्ह चालू झालं, सब्जेक्ट आणि वर्ब. सो इट विल बी अवर आन्सर. नेक्स्ट बघा, नेक्स्ट जर बघितलं तर त्यांचं म्हणणं आहे की हे जे वाक्य दिलेले आहेत, या रिकामी जागामध्ये कुठे कुठलं वाक्य फिट होते. सांगा सर्वांनी फटाफट, फटाफट सर्वांनी आन्सर द्या. समजून घेऊ चला. बघा, ब्लँकलेस हायर प्रोडक्टिव्ह पीपल, आणि शेवटी फुल स्टॉप दिलेला आहे. आता एक काम करूया, आपण या वाक्याला समजून घेऊया. या वाक्याला जर समजून घ्यायचं झालं तर खूप सारे विद्यार्थ्यांच्या मनात क्वेश्चन आहे की सर हा कोलन कुठे लागतो, हे माहित नाही आम्हाला. कोलन लागतो जेव्हा कन्व्हर्सेशन होते, लिस्ट मांडतो, पण इथं कुठलं कन्व्हर्सेशन किंवा लिस्ट दिलेली नाही, म्हणून इथं जो शब्द यूज केलेला आहे तो म्हणजे कुठला, कोलन, तो चुकीचा आहे. सोच्या नंतर नेहमी कॉमा लागतो, तिथं बरोबर आहे. हा, आता इथून बघा, इफ यू आर अन एम्प्लॉयर, हा इथपर्यंत वाक्य आहे. इफ यू आर अन एम्प्लॉयर, थांबलो आपण. इफ यू आर अन एम्प्लॉयर, थांबलो आपण, पण ते काही थांबण्याच्या याच्यातच नाहीत, हे वाक्य चुकीचं आहे. ओके, सो इफ यू आर अन एम्प्लॉयर, थांबलो आपण, आणि दुसरं वाक्य बोलणार. चला ठीक आहे. मग आपलं उत्तर कुठलं आहे, पहिलं किंवा तिसरं आहे. का बरं, कारण असं म्हणणार ना आपण, इफ यू आर अन एम्प्लॉयर, जर तुम्ही एम्प्लॉयर असले ना, हा मग पुढे काय, मग पुढे बोलणार आपण, पुढचं वाक्य पूर्ण कंप्लीट मांडणार नंतर. काय बरं, जर तुम्ही एम्प्लॉयर असले तर काय होणार, आता समोर सुद्धा आपल्याला सब्जेक्ट आणि वर्ब पाहिजे. कोण पाहिजे, सब्जेक्ट आणि वर्ब पाहिजे. बघू, जर तुम्ही एम्प्लॉयर असले ना, युअर बेस्ट बेट, हा सब्जेक्ट आहे, युअर बेस्ट बेट, आणि हा वर्ब आहे, पण सब्जेक्ट आणि वर्ब मध्ये कॉमा येत नाही, ते सोबत येतात. तुमची जी बेट असेल ना, ती काय असेल, पुढे बोलणार आपण. सो सब्जेक्ट आणि वर्ब थांबणार नाही आपण, तर आपलं वाक्य करेक्ट कुठलं आहे, युअर बेट इज टू हायर प्रोडक्टिव्ह पीपल. सो आन्सर विल बी थर्ड.
नेक्स्ट घ्या, माय डॉग कॉमा बेन्झी कॉमा. कारण आपण काय करतो, असे जे ऍडजेक्टिव्ह क्लॉजेस असतात, तुम्हाला क्लॉजेस एक चॅप्टर आहे गायत्री अकॅडमी म्हणून सर्च करा, क्लॉजेस बाय गायत्री अकॅडमी. एवढं भारी शिकवलेलं आहे, इंग्रजी ग्रामर मधलं सर्वात कठीण चॅप्टर. एवढं भारी शिकवलेलं आहे की तुम्ही प्रत्येक क्लॉज ओळखू शकाल. जी क्लॉज अशी ब्रेक करून येते ना त्याला ऍडजेक्टिव्ह क्लॉज म्हणतात. आणि ऍडजेक्टिव्ह क्लॉज मध्ये कधीही माय डॉग तुम्ही असे बोलू शकता, माय डॉग इज व्हेरी प्लेफुल, माय डॉग इज व्हेरी प्लेफुल. हा बेन्झी काय होतं, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन. मग आपण आपले एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देणे म्हणजे ऍडजेक्टिव्हचं काम असते, म्हणजे ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे, सिंगल वर्ड नाही, ते क्लॉज आहे. ओके, सो यासाठी तुम्हाला क्लॉजेस शिकावं लागेल थोडंसं. चला पुढे. आता अशाच प्रकारे तुम्ही खूप सारे आपल्याकडे काय आहेत, पंक्च्युएशन्स आहेत, समजून घेऊ आणखी. चला बघा, द स्टुडंट हु अराइव्ड लेट वर सीटेड ॲट द बॅक ऑफ द रूम. हे वाक्य दोन्ही बरोबर असतात. तुम्ही इथं कॉमा दिला तरीही बरोबर आहे आणि तुम्ही कॉमा नाही दिला तरीही बरोबर आहे, फक्त थोडासा अर्थ बदलतो. जर आपण इथं कॉमा दिला तर याचा अर्थ होतो की काही स्टुडंट, सर्व स्टुडंट नाही, काही स्टुडंट, द स्टुडंट्स हु अराइव्ड लेट, जे स्टुडंट लेट आले ना, वर सीटेड ॲट द बॅक ऑफ द रूम. कुठे बसलेले होते, जे स्टुडंट लेट आले होते ते कुठे बसलेले होते, शेवटी बसलेले होते. असा अर्थ केव्हा निघणार, जर तुम्ही इथं कॉमा आणि इथं कॉमा दिला तर. पण माझं म्हणणं आहे मी दोन्ही ठिकाणी कॉमा देत नाही. आता मी परत सांगतो, ह्या गोष्टी तुम्हाला कोणी सांगणार नाही, कुठल्या पुस्तकात नाहीत, कुठेच नाहीत, पण ऍक्च्युअल फंक्शन करतात आणि ग्रामरमध्ये विचारल्या जातात. ओके, सो काय म्हणणार आपण याच्यामध्ये, द स्टुडंट्स कॉमा हु अराइव्ड लेट कॉमा. याचा अर्थ होते की जे स्टुडंट लेट आले ते मागे बसलेले होते, म्हणजे सर्व स्टुडंट नाही, कारण मी कॉमा दिला. पण मला कॉमा काढायचा आहे. आता कॉमा काढला मी, आता काय म्हणणार, सर्व स्टुडंट जे लेट आले होते ना ते मागे बसले, सर्व स्टुडंट, असा याचा अर्थ होतो. बस, बाकी दोन्ही करेक्ट आहेत. ओके, सो याच्यात एरर नाही. पुढे चला. द सीईओ अनाउन्स द न्यू पॉलिसी. सीईओ ने न्यू पॉलिसी अनाउन्स केली. ओके, काय अनाउन्स केली बघा, त्यांनी काय विचारलं, पंक्च्युएशन एरर. ओके, मग इथं त्यांनी ऑप्शन मांडले. ऑप्शन जेव्हा जेव्हा ऑप्शन मांडतो तेव्हा तेव्हा कोलनचा यूज होतो. तुम्ही म्हणा सर इथं कुठे ऑप्शन आहे सांगा बरं, दाखवतो ऑप्शन बघा. सीईओ ने अनाउन्स केली न्यू पॉलिसी. त्या पॉलिसीमध्ये काय काय आहे बघा, आता लिस्ट दिलेली आहे. त्या पॉलिसीमध्ये काय काय इन्क्लूड आहे, लिस्ट दिलेली आहे. मॅन्डेटरी ट्रेनिंग सेशन्स ही पहिली लिस्ट, फ्लेक्झिबल आवर्स ही दुसरी लिस्ट, अँड परफॉर्मन्स बोनसेस, ह्या तीन गोष्टी आहेत. ह्या तीन गोष्टीची एक लिस्ट तयार केली. आणि जेव्हा जेव्हा आपण लिस्ट तयार करतो तेव्हा तेव्हा आपण काय म्हणत असतो, तिथं सेमी कॉलनचा यूज करत असतो, सॉरी कोलनचा यूज करत असतो आणि ऍक्च्युअल बरोबर असतो. हे वाक्य सुद्धा बरोबर आहे. पुढे चला. शी प्रॉमिस टू कॉल मी लेटर. आता बघा, शी तिनं मला प्रॉमिस केलं होतं की ती मला नंतर फोन करेल. पूर्ण वाक्य आहे, म्हणजे ही मेन क्लॉज आहे. ही आपली कुठली क्लॉज आहे, मेन क्लॉज आहे. पुढे चला. आय हॅवंट हर्ड फ्रॉम हर एट. पण तिच्याकडून मला अजूनपर्यंत ऐकायला आलं नाही, म्हणजे तिने अजूनपर्यंत मला कॉल केला नाही. शब्दाच्या मीनिंग घेत जाऊ नका. सो अशा कंडिशन मध्ये जर दोन्ही मेन क्लॉज असतील तर हवेवर मदत घेतो, इथं सेमी कॉलन, इथं कॉमा घेतो. आणि या पद्धतीने हे वाक्य सुद्धा बरोबर आहे. पुढे चला. द मीटिंग वॉज प्रोडक्टिव्ह. पूर्ण वाक्य आहे, या वाक्याला म्हणतात मेन क्लॉज. एव्हरीवन शेअर्ड फुल इनसाइट, याला सुद्धा काय म्हणतात, मेन क्लॉज. आणि दोन्हीही मेन क्लॉज कधीच कॉम्याने जोडल्या जात नाहीत, हे समजून घ्या. कधीही मेन क्लॉज कॉम्याने जोडल्या जात नसतात. ते वाक्य 100% चुकीचं असते. मग इथे एक तर कॉमा घ्या, एक तर इथं काय करा, सेमी कॉलन बनवा, डायरेक्टली सेमी कॉलन. चला, हे बरोबर होणार. सो आन्सर विल बी 4th. समजता सर्वांना? सो आय होप हे सेशन तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरलं असेल. बिकॉज मला एवढं सांगायचं फक्त तुम्हाला, तुम्ही अशा पद्धतीने जर तुम्हाला वाटतं की नाही सर मला इंग्लिशमध्ये त्या लेवलचा स्कोर करायचा आहे, ह्या गोष्टी पुस्तकातून कव्हर होत नाही. कारण आपण जो कोर्स डेव्हलप केला त्याचं नाव काय दिलं आपण नाही. हां, तुम्हाला मी आणखी भरपूर क्वेश्चन देत आहे बघा. हे सर्व ग्रुप बी असेल, तलाठी असेल, ओके, त्याच्यानंतर तुमची शिक्षक भरती असेल. नेक्स्ट बघू द्या एकदा. तलाठी DMER, ओके, DMER, ओके. तुम्हाला वाटतं की सर मला इंग्लिशमध्ये त्या लेवलला पोहोचायचं, काय करू, काहीच नाही, वन ऑफ द बेस्ट कोर्स आहे. याच्यामध्ये मी काही कुठल्या पुस्तकी नॉलेज किंवा कुठलं थेरॉटिकल नॉलेज नाही टाकलं. मी याच्यात नॉलेज टाकलेलं आहे की तुमचा पर्पज काय आहे, की एक्झाम क्रॅक करणे, तर तुम्ही ती कशी करणार. म्हणजे आपल्या 100 गोष्टी केल्यापेक्षा आपण त्या गोष्टीवर फोकस केला की जिथं तुम्हाला पोहोचायचं आहे, ते सर्व काही याच्यात इन्क्लूड आहे. कारण या कोर्समध्ये मी काय केलेलं आहे, तुम्हाला MPSC, TCS, IBPS, स्पीकिंग, शिक्षक भरती 0 पासून ऍडव्हान्स पर्यंत, आणि हे 11च्या 11 कोर्सेस फ्री.
ज्याच्यामध्ये भारतातली कुठली एक्झाम द्या, प्रत्येक एक्झामचा कोर्स फ्री आहे तुम्हाला. इवन हाऊ टू स्पीक इन इंग्लिश विदिन 60 days ऑल्सो आय हॅव प्रोव्हाइडेड यू दिस कोर्स ऑलरेडी इन दिस कोर्स. सो if you want to go abroad also this course is very helpful for you. Okay, so let's see. तुम्हाला वाटते की yes sir I want to be part of your class, then you can contact us. So this is our telecalling number. तुम्ही या नंबरवर ते कॉल पण करू शकता. And this is my personal number. If you didn't send me any message yet, then you definitely send your name and your city. Also tell me for which exam are you preparing for. Why? Because you know like that मी तुम्हाला गाईड करतो की कशा पद्धतीने पोहोचायचं. बिकॉज आपल्या ज्या बॅचेस असतात, ओके, मेंटरशिपवाल्या बॅचेस असतात ज्याच्यामध्ये आपण कशा पद्धतीने तुम्ही स्कोअर करणार याच्यावर तुम्हाला झूम मिटिंगला फेस टू फेस बोलतो आपण. ओके, तुम्ही बाकीच्या विद्यार्थ्यांना बघू शकता, बाकीचे विद्यार्थी तुम्हाला बघू शकतात. सर्वात महत्वाचं म्हणजे डाऊट डायरेक्टली बघा, टायपिंग करून एवढं क्लिअर नाही होत ना. आपल्याला फेल झाला पाहिजे की नाही सर मला वाटते असंच का झालं हे मला बोलता आलं पाहिजे, हे शेअर करता आलं पाहिजे. हे इथं पॉसिबल आहे झूम मिटिंग, जे आपण या कोर्समध्ये सर्व इन्क्लूड करून तुम्हाला देतो. चालेल. सो एनिवे नंबर नोट डाऊन करून घ्या. भेटूया नक्कीच एका नवीन सेशनमध्ये. टिल देन बाय टेक केअर. थँक्यू सो मच.